यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या धक्कादायक घटनेत वर्गातील मुलीनेच मुलाला मदत केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को 2 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपी मुलगा आणि मदत करणाऱ्या मुलीला अटक करण्यात आलं असून बाल सुधारगृहात पाठवण्यात आला आहे। या धक्कादायक घटनेमुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे। पीडित मुलगी इयत्ता 3रीत शिकते। आरोपी मुलगा आणि मदत करणारी मुलगी हे दोघेही त्याच वर्गातील आहेत। यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 3रीतील मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला। हे कृत्य करण्यात एका मुलीनेही त्याला मदत केली। ही घटना 1 ऑगस्ट रोजी दुपारी बाभुळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे। मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त मुलगा आणि मुलगी या दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या इयत्ता 3रीतील 9 वर्षाच्या मुलाने व मुलीने केलेले कृत्य ऐकून सर्वांनाच हादरा बसला। पीडित मुलगी लघवीच्या जागेवर जखम झाल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला। आईने बाभुळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली। या संवेदनशील प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून पॉक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले। त्यातील मुलाला यवतमाळ येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आला आहे, तर मुलीला अमरावती येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आला आहे। पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती बाभुळगाव ठाणेदार लहुजी तावरे यांनी दिली आहे।